ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास नाही, मी आधी पूर्ण करेन माझं सगळं. माईक मध्ये सर्व इको होतो, त्याच्यामुळे तुम्ही फक्त माईक विदाउट माईक तुम्ही बोला, बेटर राहील ते. सॉरी फॉर इंटरप्ट. तर ह्या सगळ्या ज्या अवया असतात, जशा निघतात तशाच निघून जातात. असं सगळं असल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा आणि माझ्यावरचा विश्वास इतका दांडगा होता ही माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती. त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावरचं एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही. आज ही वेळ येते, ही अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात. एखादी रूमर आहे, रूमरचंही खरं त्याला स्थान नाहीये, पण एखादी असंच उठलेलं वावटळाविषयी जेव्हा लोकप्रतिनिधी, जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय, आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत, आपल्यासाठी न्याय मागावा, आपल्या हक्कांचं रक्षण करावं, आपलं रक्षण करावं, अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे, अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची वाटली मला. आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आले. काल जर हे असं बोलले नसते तर मी तशी शांत बसले होते आणि मी याच्यावर कधी कधी भाष्य केलं नसतं, पण काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला आज तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं. कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो जो हजारो लाखोंचं नेतृत्व करतो, लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते, जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते, ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात, तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते. माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना. तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही एक कलाकार आहोत. तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय, तुमचं जे काय चालू आहे, तुमचं जे काय चालू आहे लखलाभ, तुम्ही ते करत राहा. या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध? काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? बरं,